आज आमचा गट आम्ही रजिस्टर करायला चाललो आहोत। एवढे दिवस सगळं पाहत आहे की आज करू उद्या करूमध्ये आज आम्ही गटनेता निश्चित केलेला आहे आणि आता जाऊन रजिस्टर करणार। नेमकं कोण गटनेता आहे काय आहे? आज आम्ही 3 नावं दिली होती। 3 नावामध्ये आज सकाळीच आमच्याकडे एक नाव आलं आहे। त्या 3 नावापैकी एक होतं राहुल दामले, मंदार हळवे आणि शशिकांत कांबळे। या तिघांची नावं होती। या तिघांच्या नावामध्ये शशिकांत कांबळे यांचं नाव गटनेता म्हणून आलेलं आहे। पालिका निवडणुकीनंतर काही आपल्या बिनविरोध आले, सगळ्या पळापळीचं राजकारण झालं। आता जे सुरू आहे महापौर पदाची रेस सुरू आहे 3 तारखेला। नेमकं महापौर उपमहापौर या पदासाठी आपण शिवसेनेशी काय संभाषण झालं आहे, आपलं बोलणं झालं आहे का? नाही, ते आमचे वरिष्ठ नेते आमचे दादा चव्हाणसाहेब शिंदे साहेबांशी बोलत आहेत। आणि एक तुम्हाला मी ठासून सांगतो की जो महापौर बसेल हा भाजपा शिवसेना युतीचाच महापौर बसेल। महायुतीचा बनेल, मात्र इतर स्टँडिंगपासून इतर ठिकाणी आपण काय जागेची मागणी वगैरे केली त्या सगळ्या जिल्हाध्यक्ष म्हणून? त्या सगळ्या चव्हाणसाहेब बोलत आहेत, त्यांच्याशी बोलण्याप्रमाणे होऊन जाईल। मनसेने शिवसेनेला सपोर्ट केलेला आहे, काय त्याच्याबद्दल तुमची चर्चा झाली? त्यांना शुभेच्छा मनसेनं आमच्याकडनं। प्रतिक्रिया सुरुवातीलाच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणसाहेब यांचं मी मनापासून आभार मानतो। तसेच आमचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय नंदूजी परब आणि निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी तसेच पक्षांचे सर्व श्रेष्ठी यांचं मनापासून आभार मानतो। महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षाचा पक्षाचा अनुभव असणं आणि महानगरपालिकेत काम करणं यामध्ये फरक आहे। पण पक्षांनी पक्षश्रेष्ठींनी आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांनी नंदू परबजींनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि गटनेते पदाची जबाबदारी दिली। सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन पक्षाचं काम समजून महानगरपालिकेचं काम समजून पुढच्या ज्या काही गोष्टी असतील ते करता येतील। महानगरपालिकेचा अनुभव असणारे आमच्याबरोबर अनेक नगरसेवक मंडळी आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर बसून हे महानगरपालिकेचं गटनेत्याचं काम करता येईल। 3 तारखेला महापौर बसणार आहेत, काय इच्छा व्यक्त केली? कारण 2 दावेदार आहेत, त्यापैकी कुणाला मिळावं अशी चर्चा चालू आहे। आत्ताच जिल्हाध्यक्षांनी गटनेता म्हणून नाव डिक्लेअर केल्यामुळं पुढच्या ज्या घडामोडी किंवा वाटचाली असतील त्या जिल्हाध्यक्ष मी प्रमुख मंडळी सगळे बसून त्याच्यामध्ये काय तुम्हाला नवीन काय त्याच्यामध्ये असेल चर्चा ती तुम्हाला सांगितली जाईल। पण जिल्हाध्यक्ष प्रमुख असतात, जिल्हाध्यक्ष या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगतात।